नमस्कार शेतकरी बांधवांनो, तूर उत्पादनमध्ये आपण चढ-उतार पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या बाजार समितीमध्ये आपल्याला तुरीला काय मार्केट मिळत आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. बाजार समितीमध्ये आपण बघितलं असेल, नागपूरमध्ये आपल्याला 7,850 रुपये, अमरावतीमध्ये बघितलं 7,724 रुपये, यामध्ये आपण अकोलामध्ये बघितलं असेल 7,905 रुपये आणि जालन्यामध्ये आपण लाल तुरीसाठी बघितलं असेल 7,700 आणि पांढऱ्या तुरीसाठी 8,200 रुपये मार्केट पाहायला मिळते. यवतमाळमध्ये बघितलं 7,325 रुपये, हिंगोलीमध्ये बघितलं 7,545 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये बघितलं असेल आपण लातूरमध्ये बघितले 7,300 रुपये पाहायला मिळत आहे. तर यामध्ये यापेक्षा कमी दर आपल्याला सोलापूरमध्ये 7,640 रुपये पाहायला मिळते, म्हणजे आपल्याला 7,300 ते 8,000पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आता दुधनीमध्ये बघितलंय 8,720 रुपये सर्वाधिक दर पाहायला मिळतोय. करमाळामध्ये बघितलंय 8,500 रुपये आणि तुळजापूरमध्ये बघितलंय 7,900. आता मोरोममध्ये बघितलंय 8,000, म्हणजे चांगला दर आणि चांगला आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पण या ठिकाणी दर पण आपल्याला एकदम चांगली दरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये आपल्याला बघितलं 8,720 म्हणजे सर्वाधिक हा दर आपल्याला आजच्या ज्या दिवशी पाहायला मिळतोय. यामध्ये बघितलं असेल करमाळामध्ये पण आपल्याला 8,500 पाहायला मिळतोय, म्हणजे या ठिकाणी चांगला दर, चांगलं उत्पादन, या ठिकाणी आपल्याला चांगला दर आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर उत्पादनमध्ये मार्केट आपण जाणून घेतलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.